किशोर कुमार सारखा अष्टपैलू कलावंत आपल्या सिनेमासृष्टीमध्ये पाहायला मिळणार नाही। मध्य प्रदेशात जन्मलेल्या किशोर कुमार यांचे मूळचे नाव म्हणजे आभास कुमार, पण हे जे किशोर कुमार नाव आहे हे या सिनेमासृष्टीमध्ये सोनेरी अक्षराने नोंदवले गेले आहे। असे म्हणतात किशोर कुमार हे लता दीदींचा खूप आदर करायचे, त्यांना खूप मानायचे। लता दीदी गाण्यासाठी जे काही फी आकारायच्या त्याच्या 1 रुपया कमी किशोरदा फी आकारायचे। आणि हे दिग्गज गायक किशोर कुमार यांनी जवळजवळ 1500 गाणे गायली, नुसती गाली नाही तर गाजवली आणि आपल्या गाण्याच्या खास शैलीने संगीत दिग्दर्शक यांनाही चकित करून टाकले। असे म्हणतात की किशोर कुमार कधी कधी गाण्याचा सराव न करताही रेकॉर्डिंगला जायचे आणि कोणताही त्रुटीशिवाय एका 1 टेकमध्ये सगळं गाणं ओके करायचे। मग अशा या अष्टपैलू संगीतकाराविषयी आपण जाणून घेणार आहोत। मी समीर कांबळे तुमच्या आजच्या या भागात स्वागत करतोय। राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर आधारित एक सिनेमा मेरे जीवन साथी, त्याच्यातील एक गाणं ओ मेरे दिल के चैन चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए, ओ मेरे। हे गाणं आजही प्रेमी आपल्या प्रेमिकासाठी एकदम आवडीने गुणगुणत असतं। त्यानंतर राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर आधारित एक सिनेमा होता, तो म्हणजे अजनबी। त्याच्यातील तुम्हाला हे गाणं आठवतंय ना? एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई, फिर क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई। हे गाणं त्यावेळी खूप हिट झालं। आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्द किशोरदा यांनी सहजरित्या मांडला आणि हे गाणं त्यावेळेला RD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं होतं। तुम्हाला माहिती आहे का, ब्रेकअप झालेल्या तरुणांसाठी एक गाणं त्यांच्या सॉन्ग लिस्टमध्ये एकदम फिक्स होतं, मेरे अपने मधील। माहिती आहे का कोणतं गाणं? कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो, पास नहीं तो दूर ही होता, लेकिन कोई मेरा अपना। नॉर्मली आपल्याला किशोरदा यांच्या गाण्यामध्ये यॉल्डिंग दिसून येतात, पण ह्या गाण्यामध्ये त्यांच्या गाण्यापेक्षा व्यतिरिक्त आपल्याला एक अंदाज दिसतो। या गाण्यामध्ये डाऊन डायल अशा गोष्टी त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला दिसतात। सलील चौधरी यांनी कबुली दिली की ह्या मुलामधील चमक ओळखण्यासाठी मी खेमचंदला सलाम करतो, पण आम्ही काही ह्या मुलामधील प्रतिभा ओळखू शकलो नाही। मूवी कटी पतंग याच्यामधील एक मला गाणं आठवतंय, प्यार दीवाना होता है मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है, प्यार दीवाना होता है मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है। प्रेमाची भावना व्यक्त करण्याचं हे खूप सुंदर गाणं आहे। हे गाणं प्रेमाची डेप्थ सांगतं। शराबी चित्रपट त्यातील एक गाणं खूप फेमस झालं, त्याच्याविषयी एक मजेदार किस्सा तुम्हाला सांगतो। आणि हा मनोरंजक किस्सा खुद्द आशाजी भोसले यांनी एका कार्यक्रमात शेअर केला होता। ते म्हणतात की ते गाणं गाण्यास आधी किशोरदा यांनी नकार दिला होता। त्यांच्या अटी तशा वेगळ्या होत्या। त्यांच्या अशा अट्या होत्या की मी जर का हे गाणं गाणार असेल तर मला दारुड्याची ॲक्टिंग करायची। मग काय, स्टुडिओमध्ये पळापळ सुरू झाली, एक टेबल आणला गेला आणि त्या टेबलावर झोपून त्यांनी हे गाणं गायलं आणि कोणं गायलं नाही, ते पूर्ण गाणं दारुड्यासारखे जगले। मग आठवतं का कोणतं गाणं? मग ऐका। इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर मेरे यार की, है हमें भी यकीन बेवफा तो नहीं, फिर वजह क्या हुई इंतजार की। शशिकांत केणीकर असे लिहितात
की मला गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यापूर्वी राजेश खन्ना यांना भेटायचं आहे, असे किशोरदा यांनी आराधना पिक्चरचे दिग्दर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांना सांगितले. तर राजेश खन्ना यांचे हावभाव आणि त्यांचे भावभावनांचे कंगोरे किशोरदा यांना जाणून घ्यायचे होते, कारण त्यांना एक सुरेल गाणं पडद्यावरती उमटायचं होतं, ज्याच्यामध्ये ते खुद्द राजेश खन्ना बनले आहेत असे त्यांना दाखवायचे होते. आणि त्यावेळेलाही राजेश खन्ना यांनी असे सांगितले की त्यांना स्वतःला असं वाटलं की त्यांनीही ते गाणं गायलं आहे. तुम्हाला माहिती आहे का ते कोणते गाणं? ओळखा पाहू. ते गाणं असं होतं, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. अजून तुम्हाला एक किशोरदा यांचा मजेदार किस्सा सांगतो. कल्याणजी आणि आनंदजी यांनी डॉन पिक्चरमधील एक गाणं रेकॉर्ड करायला किशोरदा यांना बोलवलं. मग काय, त्यावेळी पण किशोरदा यांची एक वेगळीच अट. त्यांना बनारसी पान खाऊनच गाणं रेकॉर्ड करायचं होतं. सगळ्यांची धावपळ उडाली, सगळे बनारसी पान शोधायला लागले. शेवटी बनारसी पान काय मिळाला नाही, पण कलकत्ता पाननी त्यांचं सगळ्यांची अडचण दूर केली. मग कलकत्ता पान खाऊन किशोरदांनी हा गाणं रेकॉर्ड केला. माहिती ना कोणते गाणं? ओ खई के पान बनारस वाला, ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताल, ओ खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला, फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल, कि छोरा गंगा किनारे वाला, कि छोरा गंगा किनारे वाला. किशोरदा यांनी जसे हिंदीमध्ये गाणी गायली तसे मराठीमध्ये पण गाणं गायलं. त्याचं एक गाणं तर खूपच फेमस झालं. ते अशोक सराफ यांच्या चित्रित झालेलं होतं. ते गाणं माहिती आहे? अश्विनी ये ना प्रिय, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग, तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाना रसीला, दे प्यार जरासा नशीला, मी तर प्रेम दिवाना रसीला, दे प्यार जरासा नशीला. हे गाणं अनुराधा पौडवाल यांच्यासोबत किशोरदांनी रेकॉर्ड केलं आणि नुसतं रेकॉर्ड केलं नाही तर नाचत नाचत फुल धमाल केली. नॉर्मली असं असायचं की ते गाणं रेकॉर्ड केल्यानंतर घरी निघून जायचे, पण हे गाणं रेकॉर्ड झाल्यानंतरही त्यांनी पूर्ण रेकॉर्डिंग पाहिली आणि नंतर घरी निघून गेले. हे गाणं रेकॉर्डिंग करताना सचिन पिळगावकर यांच्यावरती ते जबरदस्त खुश झाले आणि नंतर त्यांनी हे प्रेमा हे गाणंही त्यांनी रेकॉर्ड केलं. मग अशा खूप साऱ्या गाण्यांची मोठी लिस्ट आहे जे किशोर कुमार यांनी गाजवली, पण आपण ह्या भागामध्ये ह्याच गाण्यांच्या लिस्टसोबत थांबतोय. मग मला रजा असावी. आमच्या या व्हिडिओला आणि आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.